हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुढीपाडवा आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मराठी नवीन वर्षाचा पहिल्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर अशी झालेली आहे. आणि सकाळी लवकर उठून आम्ही आंघोळी आटपून घेतल्या आणि आमच्यासोबत आज शिवही लवकर उठला आहे. आणि मम्मा बाबा उठले की त्यालाही लवकर उठावेसे वाटते. तर सकाळी उठून मी आधी आंघोळ करून घेतल्यानंतर डाळ शिजत टाकली आणि चला म्हटलं तर थोडंसं एकीकडे चहा ठेवून घेऊयात. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की थोडा उशीर होतो, तर त्यामुळे आधी म्हटलं चहा बिस्किट खाऊन घेऊयात म्हणजे थोडीशी ऊर्जा येईल आपल्यामध्ये. तर अशा प्रकारे मी चहा करून घेतला. यात मी पुदिना घातला आहे. तर तुम्ही कधी पुदिना घालून चहा पिला आहे का? खूप छान लागतो. मला खूप आवडतो पुदिन्याचा चहा. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि इकडे अशा प्रकारे शिवच्या बाबांनी गुढी उभारण्याची तयारी चालू केली होती. आणि सकाळी त्यांनी उठून जी बांबूची काठी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर मी त्यांना ही साडी काढून दिली. याऐवजी तुम्ही पीसही वापरला, साडीचा जो पीस असतो तोही वापरला तरी चालतो. लाल कलरमध्ये किंवा पिवळा किंवा केशरी कलरमध्ये घेतला तर अतिसुंदर ते शुभ मानलं जातं. आणि त्यानंतर हे साखरेचे गाठी आणि माळ, फुलांची माळ, अशा प्रकारे ही गुढी आपण उभारतो. आणि वरती हा तांब्याचा तांब्या. आणि धावपळ होऊ नये म्हणून मी पहिल्या दिवशीच गुढीचा तांब्या, काठी, दिवे हे स्वच्छ करून घेतले होते. आणि इथे त्यानंतर मी या तांब्यावर स्वस्तिक काढून घेतले. गुढी ही आनंद आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. आणि या दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपवून आणि रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते. आणि त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील प्रजेने घराघरात गुढ्या उभारून आनंद साजरा केला होता. आणि त्यानंतर अहोंनी सकाळी सकाळी जाऊन ही अशा प्रकारे कडुनिंबाची पाने आणि आंब्याची पाने, साखरेच्या गाठी अशी ही पूजा आणून घेतली. अहोंची खूप सारी मदत होती या बाबतीत मला. त्यांनी गॅलरी वगैरे स्वच्छ केली होती. त्यानंतर मी तिथे पाट वगैरे मांडले होते. आणि पाट मांडल्यानंतर असे छोटेसे सुंदरशी रांगोळी काढली होती. रांगोळी ह्या ज्या प्लांट्स होते ते एकीकडे करून मी सर्व स्वच्छ करून घेतली होती ती जागा. आणि थोडं डेकोरेटही करून घेतलं होतं की वाटलं पाहिजे की काहीतरी नवीन वर्षाची सुरुवात आहे. तर असे हे जे आपले आर्टिफिशियल जे फ्लॉवर्सच्या ज्या माळा आहेत त्या मी अशा गॅलरीला असं थोडं सजावट करून घेतली होती. आणि इथे हा जो ताट आहे पूजेचा तो मी मेशोवरनं मागवला आहे. आणि खूप सुंदर दिसतो हा ताट पूजेसाठी. तुम्हाला जर हवा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि त्यानंतर आम्ही गुढी उभारून तिची पूजा करून घेतली. आमच्या खानदेशात म्हणजे मी खानदेशची आहे, तर आमच्या खानदेशात गुढी खूप सकाळी लवकर उभारावी लागते. त्यानंतर आम्ही स्वयंपाकाची तयारी करतो. इथे मी अशा प्रकारे डाळ शिजवून घेतली आहे आणि एकीकडे पीठ भिजवून घेते पोळींचं. तव्याच्या पोळ्या करणार आहे मी आज. तर पोळ्यांचं पीठ भिजवून घेतलं. आणि आम्ही 2च जण असतो, म्हणजे 3च जण असतो शिवला पकडून. तर जास्त पोळ्या नाही, मी फक्त 5 पोळ्या करते आमच्यासाठी. आणि हे अशा प्रकारे कणिक घेऊन त्याच्यात थोडीशी हळद मिक्स केली, थोडं मीठ मिक्स केलं आहे. आणि अशी मी भिजवून घेतली. आणि एकीकडे कटाच्या आमटीची तयारी पण झाली आहे. मी हे आपण जाळीवर भाजतो तसे कांदे भाजून घेतले आहेत, म्हणजे हे चुलीवर भाजल्यासारखं आहे, त्याची टेस्ट येते. आणि थोडे खडे मसाले ॲड केले. आणि एकीकडे भज्यांचं पीठ भिजवून घेतलं आहे. आणि लगेच रशीच्या आधीच मी तळण काढून घेतलं. तळणामध्ये कुरडई, पापड, भजी हे तळून घेतले. आणि एकीकडे हे डाळ पण शिजवून घेतली आहे, त्याच्यात गूळ टाकून अशा प्रकारे डाळ शिजवून मी अगोदर घेते आणि नंतर ती गाळणीने गाळून घेते. आणि चला, तर कटाची आमटी पण तयार झाली आहे. आणि इकडे शिव पण रेडी झाला आहे. शिवला आज कुर्ता घातला आहे आणि त्याला आवडतं कुर्ता वगैरे घालायला. आणि अशा प्रकारे आम्ही तिघांनी गुढीची पूजा करून नमस्कार करून घेतला. त्यानंतर बाकी सर्व पदार्थ झालेले होते. भात, आमटी वगैरे, फक्त पोळ्या बाकी होत्या.
लाटायच्या. तर नैवेद्यासाठी मी पोळ्या लाटून घेतल्या. आणि इकडे पुण्यामध्ये गुढी संध्याकाळपर्यंत ठेवतात, पण खानदेशात तसं नसतं. प्रत्येक ठिकाणाची पद्धत जी असते ती वेगळी असते. आमच्याकडे गुढी दुपारच्या वेळेस काढून घेतात. म्हणजे नैवेद्य जर रेडी झाला तर नैवेद्य दाखवून गुढी काढून देवाऱ्याजवळ ठेवतात आणि तिला नैवेद्य दाखवला जातो. आणि इथे मी अशा गुळाच्या पोळ्या केल्या होत्या. खूप सुंदर आणि नरम झाल्या होत्या या पोळ्या. आणि घरच्या पिठाच्याच केल्या होत्या, जे आपण घरी जे यूज करतो, जे घरी पोळ्यांसाठी जे गहू यूज करतो त्याच्याच मी या पोळ्या केल्या होत्या. पण खूप छान झाल्या होत्या आणि रशीची टेस्टही खूप छान झाली होती. आणि मी सांगितलं ना की जे मी कांदे भाजून घेतले होते जाळीवर, तर त्याची टेस्ट रशीला खूप सुंदर आलेली होती. तुम्ही ट्राय करून बघा. कांदे डायरेक्टली न कापता अख्खा कांदा जाळीवर ठेवा आणि खूप छान चव येते. साखरेच्या पुरणपोळ्यांपेक्षा गुळाच्या पुरणपोळ्या टेस्टला अगदी छान लागतात. ट्राय करून बघा. साखरेपेक्षा गुळाचं असं असतं की काहींना वाटतं की माप बिघडल्यावर त्या पोळ्या बिघडतात, बट असं काही नसतं. जेवढी डाळ तुम्ही घेतलेली असते तेवढाच तुम्ही गूळ घ्या आणि खूप सुंदर होतात अशा गुळाच्या पोळ्या. आणि इथे पूजा करून आम्ही गुढी काढून घेत होतो. नंतर इथे सर्व पोळ्या झाल्यानंतर गुढीसाठी नैवेद्याचं ताट तयार केलं. त्याच्यात सर्व पदार्थ मी लावून घेतले आणि गुढी काढून आणल्यानंतर गुढीचा जो पुढचा भाग असतो, जिथे तांब्या आपण उलटा ठेवलेला असतो, तो आपण पाटावर ठेवतो. आणि पाटावर ठेवल्यानंतर हा नैवेद्य गुढीला दाखवला जातो आणि नैवेद्याची आणि गुढीची परत पूजा केली जाते. आणि इकडे शिवला डान्स करण्याची इच्छा झाली होती, म्हणून त्याच्यासाठी टी व्हीवर सॉंग्स लावून दिले होते आणि त्याचा डान्स अशा प्रकारे असा डान्स त्याचा चालू होता. काही म्हणा, पण शिवच्या अंगात एवढी एनर्जी असते. नेहमी तो ॲक्टिव्हच असतो. असं त्याला एका ठिकाणी बसणं असं माहीत नसतं. आणि हीच एनर्जी मी त्याला थोडेसे बिझी करण्यासाठी त्याला थोडे छोटे छोटे कामही लावते. लाईक पाणी आणून देणं, हे वस्तू आणून देणं, हे आण ते आण म्हणून करणं. आणि तो सर्व कामं ऐकतो आणि व्यवस्थित करतोय. चला तर मग आपलं नैवेद्याचं ताट तयार आहे. अशा प्रकारे सुंदर असं ताट रेडी करून गुढी उतरवून घेतली. त्यानंतर अहोंनी गुढी उतरवल्यानंतर तिला मध्ये घरात आणले आणि पाटावर ठेवली. आणि अशा प्रकारे गुढी उतरवून नैवेद्य दाखवला आणि त्याची पूजा करून घेतली. हा छोटासा माझा देवारा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सुंदरशी पूजा करून सर्व देवांना फुलं वाहिले. नेहमी फुलं अवेलेबल नसतात, बट आज फुलं झालेत अवेलेबल. तर देवारा खूप छान असा भरलेला दिसत होता फुलांनी. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी आम्ही साईबाबांच्या मंदिरात गेलो होतो. इथे मोशीमध्येच साईबाबांचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही गेले नसाल तर नक्की तिथे जा. खूप प्रसन्न वाटतं. सर्व देवांचं दर्शन इथे म्हणजे गेल्यावर मिळतं. बाजूलाच शिवजींचं मंदिरही आहे आणि हे असं प्रसन्न वातावरण होतं त्या दिवशी. म्हटलं जाऊयात, आज सण आहे आणि साईबाबांचं दर्शन घेऊया. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच सुंदर दृश्याने एंड करूयात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.